ही जी मूर्त्या बनवल्यात ना, कॅनडाचा राजा आणि मलेशियाचा गणपती आहे ना दादा हा. ही परेल वर्कशॉपची लेटेस्ट अपडेट आहे. हे बघा लालबागच्या राजाचं मंडपचं काम चालू आलंय. हे थोडी समोर या त्याची इथं ट्रॉली आली. पहिली गणपतीची मूर्ती परेल वर्कशॉप मध्ये बघा पेन वर ना इथं गणपती आले बघा. मुंबईच्या राजाशी अपडेट घ्यायला इथले आता आपण चिंचपोकली सार्वजनिक उत्सव मंडळ बसलोय अरुण दादाच्या वर्कशॉप मध्ये. सांताक्रूजचा राजा त्याची इथं ट्रॉली आहे. चेंबूरचा चिंतामणी त्या 4 ट्रॉल्याचा आपण आता इथली अपडेट घेऊया. एखादा कलाकार जेव्हा एखाद्या कलाकारावर टीका करतो ना तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि नमस्कार मित्रांनो, जय श्री गणेश. मी संतोष तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी चॅनल सिमरन डॉग्स मध्ये. तर मित्रांनो, मी आता आलोय लालबाग परेल नगरीमध्ये. इथे आहे ना परेल वर्कशॉपची आज आपण अपडेट करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहोत लालबागचा राजा, चिंचपोकलीचा चिंतामणी, अरुण दत्ते वर्कशॉप आणि नंतर लास्टला आपण करूया पेशो आर्ट्स. आणि तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची आहे की मित्रांनो, आज आहे ना आपण लालबागच्या राजाचं मंडप पूजन पण तुम्हाला मी या चॅनलवरती दाखवणार आहे. ठीक आहे, तर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. एकदा बोलूया गणपती बाप्पा मोरया. सुधीर भाऊ आले, सुधीर विथ ज्योती ब्लॉग्स. बाईक आले. पाऊस कसा वाटतंय? पाऊस तर नव्हता मी येईपर्यंत. नव्हता मला लागला नाही बघ, सुका आलोय. मित्रांनो, तुम्हाला आता मी परेल वर्कशॉपची लेटेस्ट अपडेट दाखवतो बघा. बघा ही परेल वर्कशॉपची लेटेस्ट अपडेट आहे. बरं मित्रांनो, इथं बघा केपी आर्टच्या ना एक नवीन मूर्ती आली आहे परेल वर्कशॉप मध्ये. बघा किती सुंदर मूर्ती आहे बघा. ही पहिली मूर्ती आहे जी लिखाईसाठी आली आहे. याचं आता आगमन आता आपल्याला मी तुम्हाला नंतर सांगणार आहे, तुम्ही बघून घ्या. मूर्ती एकदम सुंदर आहे बघा. पहिली गणपतीची मूर्ती परेल वर्कशॉप मध्ये आपल्या. इथं बघा ईश्वर आर्ट्स मध्ये ना आतमध्ये सुंदर सुंदर मूर्ती आहे बघा गणपतीच्या. आता इथं प्लास्टिक लावली आहे आणि या इथं बघा बघा पेन वर ना इथं गणपती आले बघा. सुंदर सुंदर गणपती आहे. मला आतमध्ये दाखवत आहे तिथं या साईडला. सुंदर सुंदर गणपती बघा आतमध्ये. वरती पण आहे, वरच्या साईडला पण आहे. आणि या साईडला ना परेलचा विज्ञार्थ ना त्याची ट्रॉली इथं ठेवली आहे. त्याचं पाठ्यपुस्तक सह तुम्ही बघितलं असेल. तर बघा इथं चहावाला आहे या साईडला. मित्रांनो, आतमध्ये ना व्हिडिओ काढायला ना खूप सावधानीने म्हणजे व्हिडिओ काढायला लागतं. का माहिती काय, गणपतीचे खूप साऱ्या मूर्त्या ना असे ठेवले तिथं. तर थोडंसं म्हणजे तुम्ही पण एकदा आले ना तर व्हिडिओ थोडा सांभाळून काढा. ठीक आहे, म्हणजे लोकांना थोडंसं वाईट नाही वाटायला पाहिजे. ठीक आहे, चला मग आता आपण जाऊया लालबागच्या राजाला. तर मित्रांनो, आता परेल वर्कशॉपची आता अपडेट बघितली. तुम्हाला दाखवलं मी आतमध्ये काय अपडेट आहे. म्हणजे एक सुरतचा गणपती तर नवीन आला आहे. त्याचं बहुतेक लिखाई आहे त्याची. आता आपण जाऊया नेक्स्ट म्हणजे लालबागच्या राजाला. चला मग मित्रांनो, हे बघा ही गणेश गल्ली. इथं मुंबईचा राजा बसतो. इथे हे समोरचा रस्ता आहे बघा. आता आपण आतमध्ये जाऊया, तिथली अपडेट बघूया. तिथली अपडेट काय आहे. चला मग गणेश गल्ली. तर मित्रांनो, आता आपण आले मुंबईच्या राजाशी अपडेट घ्यायला. इथली आता अपडेट बघूया. आपण आता परेल वर्कशॉप केलं ना, आता मुंबईच्या राजाची अपडेट बघूया. इथं काय अपडेट आहे बघा. ही अपडेट आहे इथलं मित्रांनो. बघा अशी ट्रॉली इथं ठेवली आहे. ही एक ट्रॉली आहे आणि इथं ही दुसरी ट्रॉली आहे बघा. आणि आता बहुतेक इथं बॅरिकेड लावले बघा. इथं बॅरिकेड लावले आहे. कामं म्हणजे आता चालू झाली बहुतेक. तर मित्रांनो, आता आपण लालबागच्या राजाच्या इथं पोहोचलोय बघा. आता इथली अपडेट घेऊया. इथं फुल बंदोबस्त आहे बघा. तर मित्रांनो, बघा इथं ना मंडप पूजन झालेलं या साईडला सकाळी बघा. त्याचे व्हिडिओ मी आता टाकणार आहे तुम्हाला नंतर. ठीक आहे, तर मित्रांनो, लालबागच्या राजाचं काम चालू झालं बघा. या साईडला तुम्हाला दाखवतो बघा. असे पार्ट वगैरे ठेवले.
आणि सगळं सामान बघा असं ठेवलंय बघा. म्हणजे जोरदार आता तयारी चाललेली आपल्या बाप्पाची, त्या लालबागच्या राजाची, तुम्ही बघू शकतात. तर मित्रांनो, त्या लालबागच्या राजाचं मंडप पूजन झालंय बघा. या साईडला, त्या साईडला आपली ट्रॉली ठेवली आहे बघा. लालबागच्या राजाचं दर्शन चालू आहे. सुंदर दर्शन झालं आपलं. आता आपण जाऊया पुढं बघा. या साईडला सगळं असं सामान ठेवलं आहे बघा. हे बघा लालबागच्या राजाचं मंडपचं काम चालू झालंय मित्रांनो, तुम्ही बघून घ्या बघा. या साईडला सगळं काम चालू झालंय. तर मित्रांनो, आता तुम्हाला मी लालबागच्या राजाची अपडेट दाखवली. आता आपण जाऊया चिंचपोकलीचा चिंतामणी. मित्रांनो, आता आपण लालबागच्या राजाच्या मैदानात आलो आहे. तर मित्रांनो, आता आपण लालबागच्या राजाच्या मैदानामध्ये आलो आहे. आता या मैदानाची आता अपडेट बघूया. चला मग बघा, असे सगळे खंबे वगैरे सगळे आले बघा इथं. आता इथं सगळं मोठं मंडप तयार होणार आहे बघा इथं. म्हणजे इथं लोक पावसात आता इथं म्हणजे सगळं इथं ना प्लास्टिक लावणार आहे, सगळं बांबू लावणार आहे. आता याचं काम बघा एकदम जोरदार चालवणार आहे बघा मित्रांनो. तुम्ही इथूनच दर्शनाला जाता बघा, त्या साईडला तुम्ही जाणार दर्शनाला बघा. ही इथली अपडेट आहे बघा लालबागच्या राजाशी बघा. सुंदर काम चालू झालं, एकदम फास्ट काम चालू झालंय. तुम्ही इथंच थांबा ना दर्शनासाठी, तुम्हाला माहिती असेल ही जागा बघा. गणेश मंडळ या मंडळाने प्रत्येक वर्षी या वर्षी या ठिकाणी मंडप वितरित केलेले आहेत. त्या ठिकाणी तुला जाग्याची आठवण, तुला जागेला पान फोन नारळ दिलेले ते सर्व मान्य करून घे. आणि ह्या मंडपाच्या कार्यामध्ये कुठल्याही प्रकारची आडी अडचण ओम श्री कुलदेवता परमा ग्रामदेवता परमा तांदूल रहिवासी देणगीदार आजी माझे कार्यकर्ते भावी बंधू सर्व कार्यकारिणी सर्वांच्या मनोकामना परिपूर्ण, सर्वांच्या अंतराशी दूर करा, सर्वांना चांगलं आयुष्य लाभून द्या, सर्वांचे आरोग्य चांगलं होऊन द्या. आणि जे मंडळाने प्रत्येक यावर्षी या ठिकाणी मंडप पूजनाची जागेला तुला नारळ पान फुलं ते मान्य करून घे. आणि सर्व कार्य चांगला आशीर्वाद. बोला जागेवाले महाराज की जय. मित्रांनो, आता आपण चिंचपोकली सार्वजनिक उत्सव मंडळ या साईडला बसलोय. इथं बघा जोरदार म्हणजे काम चालू झालंय या साईडला पण. म्हणजे त्यांचं बघा इथं सगळं मंडळाचं काम चालू झालंय. आणि इथं बघा 2 ट्रॉल्या दिसतात आहे मित्रांनो आपल्याला. हे बघा, ही एक ट्रॉली आहे बघा, ही एक ट्रॉली आहे आणि इथं एक दुसरी ट्रॉली आहे बघा. हे चिंचपोकलीचं चिंतामणी गेल्या वर्षीचं लुक होतं बघा. तर मित्रांनो, आता आपण चिंचपोकलीची अपडेट बघितली, चिंचपोकलीच्या चिंतामणीची. आता मग जाऊया बकरी अड्ड्याला, तिथली अपडेट बघूया. तर मित्रांनो, आता आपण चिंचपोकलीचा चिंतामणीचा अपडेट बघितली. इथे ना मित्रांनो नवीन इथं मंडप खोललंय उदय खातूनचं. त्यांचं इथं बघा सुंदर असं काम चालू झालं बघा. इथं एक सुंदर एक मूर्ती बघा, तुम्हाला फोन करून दाखवतो मी. सुंदर मूर्ती आहे बघा गणपतीची, सुंदर एकदम. आता आपण जाऊया बकरी अड्ड्याला. मित्रांनो, आता आपण आलोय घनसंकुलला. घनसंकुलची आता इथली आता अपडेट बघूया काय अपडेट आहे बघा. आता आपण चाललोय घनसंकुलमध्ये, आतमध्ये आपण चाललोय इथं. तर मित्रांनो, आपण आता घनसंकुलमध्ये आता आतमध्ये एंट्री केली ना तर बघा इथं अमर आर्ट्स म्हणून आहे आणि इथं सार्थक आर्ट्स आणि इथं गणेश मित्र शाळा आहे बघा. इथं खूप आतमध्ये सुंदर सुंदर मूर्त्या आहे बघा. आतमध्ये काम चालू आहे. बघा इथं साई गणेश मित्र शाळा आहे बघा. आणि या साईडला शिवाई आर्ट्स आहे पहिलं, नंतर पेशवा आर्ट्स आहे स्टुडिओ. आता या इथली आता अपडेट बघूया, आतमध्ये आपण जाऊया बघूया काय अपडेट आहे. मीडियावर जे काही टीका चाललेल्या आहेत युट्यूबर्स वगैरे, तर त्याच्यावर तुम्ही काय बोलणार आता? आम्ही एवढंच बोलीन. मी आता आज सगळे त्यांनी कमेंट टाकली होती की आपणच आपल्या हिंदू सणांवरती कुठेतरी ना त्या व्हिडिओ बनवून आहे ना कुठेतरी बालंट आणतोय की तुम्ही एखाद्या मूर्तिकाराला समोर बोला, 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 कंटिन्यू करा.
काय ना मला एवढंच बोलावं असं वाटेल की इथे ना कोणी स्पर्धा करत नाही, पण तुम्ही लोक स्पर्धा बनवताय ना. एखादा कलाकार जेव्हा एखाद्या कलाकारावर टीका करतो ना तेव्हा खूप वाईट वाटतं. आणि स्पेशली मूर्तीकारांना दुसऱ्या मुलांना सांगतायत की तू हा प्रश्न विचार आणि त्याच्यावरती व्हिडिओ बनव, आणि तुम्ही सांगता स्टँडवर चेहरा लावा, हे लावा, ते लावा. मी त्याचं खूप चांगलं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे तुम्हाला, मला वाटतं बऱ्यापैकी. तर हे सगळं थांबवा. आपला उत्साह आपल्याला अजून खूप पुढे न्यायचं, त्यासाठी एकत्र या. हे एकमेकांना ट्रोल करत बसणं, एकमेकांची टीका करणं, हे सोडून दे. हे शोभत नाही आपल्याला. आणि आपला लालबाग परळ आहे ना, एक गणेशोत्सवाचं माहेरघर बोललं जातं, ते कुठेतरी जपा. इथून येणारे जे बाहेरून येणारे मूर्तीकार आहेत ना, त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि जे इथले लोक आहेत ना, त्यांनी एकमेकांना सपोर्ट करा. एकमेकांबद्दल टीका करू नका. आयुष्यात पुढे नाही जाणार तुम्ही. फक्त आहे ना, तुम्ही उद्या गणपती बाप्पाच्या नजरेला नजर मिळाल ना, तेव्हा तुम्हाला लाज वाटेल. आणि इथून आम्ही ती कामं करतोय आणि मनापासून कामं करतोय, त्यामुळे मला काही वेगळं बोलायची गरज नाही. फक्त एवढंच बोलीन की चांगला उत्सव करूया, त्याच्यात सगळ्यांनी एकत्र राहा, एकमेकांबद्दल टीका करणं थांबवा. आणि प्रत्येक क्रिएटर काही ना काहीतरी करण्याचा मोटिव्ह आहे त्याचा, पण तुम्ही प्रत्येकाला थांबवू नका. काहीतरी प्रत्येकाचं वेगवेगळं विजन आहे. तिथे चुकीचं आहे, तिथे चुकीचं आहे, त्याच्यासाठी आम्ही पण सहमत आहे. पण तिथे चुकीचं नाही ना, तिथे चुकीचं नाहीच बोलणार. तर लक्षात ठेवा, तुम्ही लोक टार्गेट बनू नका. तुम्हीच बदनाम व्हाल याच्यामध्ये, आम्ही नाही बदनाम होणार. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, शिवाय आर्ट्समध्ये आता 2 ट्रॉल्या आल्या इथं बघा. इथं एक बहुतेक गुलाबाच आहे आणि एक दुसरं आता कुठली ट्रॉली आहे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा इथं. तर मित्रांनो, आता आपण घनसंकुलच्या आतल्या बाजूला आलो. इथली आता अपडेट बघूया काय आहे. आता आपण आतमध्ये जाऊया, आतमध्ये पण बघूया काय अपडेट आहे. तर मित्रांनो, हे बघा घनसंकुलला ना पाऊस चालू झालाय बघा. इथं सुंदर पाऊस चालू झालाय. या साईडला पाऊस चालू झालाय घनसंकुलला. आता आपण जाऊया अरुण दत्ते वर्कशॉपला, त्यासाठी आता अपडेट बघूया. चला मग. हे बघा पाऊस, बघा मस्त पाऊस आहे. गणपती बाप्पा मोरया. बघा पाऊस आला मित्रांनो. तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय अरुण दादाच्या वर्कशॉपमध्ये. इथली आता अपडेट बघूया अरुण दादाच्या इथं. आणि हे बघा पावसाचं ना असं मस्त इथं सगळं झाकलंय बघा प्लास्टिक. आणि त्या मित्रांनो आपल्याला इथं 4 ट्रॉल्या दिसतात आहे. त्या 4 ट्रॉल्याचं आपण आता इथली अपडेट घेऊया. बघूया ट्रॉल्या कोणाकोणाचे आहे, कुठल्या मंडळाचे आहे. तर मित्रांनो, हे बघा ही तुम्हाला बोललो ना मी लांबून की तुम्हाला 4 ट्रॉली दाखवतो. आता आपण एक ट्रॉलीची आता अपडेट घेऊया. हे बघा पहिल्या ट्रॉलीचं नाव आहे कृष्णनगरचा राजा, परळ, मूर्तिकार अरुण दत्ते. आणि आता दुसरी ट्रॉली आपण बघूया कोलभाट लेनचा राजा. हे कमेंटमध्ये सांगा मला की हा कुठला म्हणजे कुठल्या जागा मंडळ आहे. आणि हा तिसरी ट्रॉलीचं मला नाव माहिती नाही. ह्या ट्रॉलीचं पण मला कमेंटमध्ये सांगा की कुठल्या ट्रॉलीचं मंडळ आहे. आणि आता तिसरी ट्रॉली बघा मुंबईचा एकटा राजा धारावी. हे बघा हे धारावीचा इथला आहे हा राजा, मुंबईचा राजा. तर हे बघा हे 4 ट्रॉली आहे इथं. मित्रांनो, समोर पण आपल्याला एक ट्रॉली दिसते. आणि हे बघा कृष्णल आर्ट्स, मूर्तिकार अरुण दादा आतमध्ये. आपण आता जाऊया आतली अपडेट बघूया काय अपडेट आहे. तर मित्रांनो, इथं एक पाट आली बघा वाशीचा चिंतामणी. हे बघा वाशीच्या चिंतामणीची पाट आली आहे. मित्रांनो हे बघा दुसरी इथं पाट आली आहे ओल्ड म्हाडा कॉलनी, त्याची ट्रॉली आहे बघा. इथले जे पाट आहे या साईडला बघू शकता. मित्रांनो इथं बघा सायन्सचा महाराजा, त्याची पाट आहे बघा. हे बघा सायन्सचा महाराजा 2026. कृष्णल आर्ट्स, मूर्तिकार अरुण दत्ते, त्यांची ही पहिली मूर्ती आहे बघा या साईडला. आणि त्या साईडला बघा काम चालू आहे. इथं सगळं असं कात्या सगळं वेगळं करावं लागतं बघा. सुंदर मूर्ती बनवली आहे. म्हणजे अरुण दादाचा आता सगळ्या गणपतीचा बहुतेक हाच फेस असेल, मी बघून घ्या. तर मित्रांनो इथं बघा सांताक्रूजचा राजा, त्याची इथं ट्रॉली आहे. हे बघा सुंदर ट्रॉली आहे. अजून एक इथं ट्रॉली आहे चेंबूरचा चिंतामणी. बघा चेंबूरच्या चिंतामणीची ट्रॉली आहे इथं. सुंदर ट्रॉली आहे बघा या साईडला. पण एक पाट आली आहे चेंबूरचा गणेशा. बहुतेक ही पाट पण चेंबूरच्या गणेशाची आहे. हे पण अरुण दादाला दिली आहे बघा या साईडला गणपती बनायला.
पण एक ट्रॉली आहे वसंतनगरचा महाराजा वर्ष 35वावं बघा. बाहेर ट्रॉली इथं ठेवली आहे बघा ही. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट ब्लॉगला. मग चला गणपती बाप्पा मोरया. तर मित्रांनो, आता आपलं शेवटचं वर्कशॉप बाकी आहे, ते आहे पेशवा आर्ट्स, जे अंधेरीला आहे. आता आपण तिथं जाऊया आणि तिथली अपडेट बघूया. चला आता आपण आलो ना पेशवा आर्टच्या इथे आलोय. हे बघा, हे पेशवा आर्ट आहे, मस्त एकदम. हे गणसंकुलमध्ये पण आता आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि इथे आगमन जे होतं ना, ते डिले झालं होतं. तर आता आपण आतमध्ये जाऊया, आज बघूया आज तिकडे आगमन होत आहे की नाही. फायनली आज आगमन होऊन जाईल. बाकी इथे प्रभाव वगैरे आपल्याला बघायला मिळणार आहे. आपण दादाला पण विचारूया, मयेकर दादाला. चला आता आपण आहे ना पेशवा आर्ट मध्ये हे बघा. आणि ही एक मलेशियाची आपल्याला गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळते. हे बघा, तर ही पण जाणार आहे मलेशियाला जाणार ही मूर्ती आहे. ही बघा, ही वाली मस्त एकदम. आणि जी पुढची होती ना, ही बघा इथे, ही जाणार आहे कॅनडाला. ती आता काल निघणार होती, रविवारी त्याचं आगमन होतं. खूप सगळेजण इथे आले होते, पण त्याचं आगमन काय झालं नाही. तर आता फायनली ही मूर्ती आहे ना आज चाललेली आहे गणपती बाप्पाची. मस्त आहे बघा ना, ती आता पॅक होते पूर्ण. हे बघा, आता ही पूर्ण पॅक होते इथे. आणि हे बघा, अशी ग्रिल लावणार, एकदम पूर्ण पॅक होणार मस्त एकदम. आणि ही कॅनडाला चालली आहे. आता आज ह्याचं फायनली आगमन होणार आहे, पण ते पॅक होऊन जाणार आहे, एकदम बाहेर काढून नाही होणार आहे. चला आता आपण आहे ना पेशवा आर्ट मध्ये. आणि पेशवा आर्ट मध्ये आपल्याला मिळाले मूर्तिकार राजेश मयेकर दादा. आणि ही जी मूर्ती बनवलेत ना, कॅनडाचा राजा आणि मलेशियाचा गणपती आहे ना दादा हा. तर आता हे आज फायनली जाणार का? हो, आज पॅकिंग होणार आहे आणि त्यांचं अजून मला हे आलेलं नाहीये उत्तर. तर मी पॅकिंग करून माझा प्रोसेस पूर्ण कम्प्लीट करून ठेवणार आहे. आणि त्यांचा काय थोडासा कस्टमचा आणि काय याचा त्यांचे कंटेनरचा जरा इश्यू होता, त्याच्यामुळे थोडंसं लेट झालं. अच्छा, तर आता आपल्याला ही बघायला मिळते. आता ही पूर्ण पॅक होणार हो, आहे. आता त्याच्यानंतर मग आपल्याला ते डायरेक्ट कॅनडाला बघायला मिळणार. कॅनडाला. आणि जरा ती मलेशियाची आहे, ती कधी जाणार? ती पण आजच पाठवायची होती. ती खरं म्हणजे काल पाठवायची होती, पण या मूर्तीमुळे ती थोडी थांबवली त्याला. अच्छा, त्यांचं पण काय, दोघांचं पण 2 तारखेनंतर सगळं हे प्रोसेस करणार. होईल. हो. ओके, तर म्हणजे आज फायनली आज आपण इकडे बघतोय, म्हणजे ह्याचं आगमन झालेलंच आहे. कारण काय, हे पॅकिंग व्हायला सुरुवात झालेली आहे. तर आपल्यासोबत आहे मूर्तिकार राजेश मयेकर, जे इको फ्रेंडली गणपती बाप्पांच्या मूर्ती बनवतात. तर दादा, अजून पण कोण बुकिंग करायचं होणार काय? नाही ना, संपलेला. जानेवारी फेब्रुवारी मध्ये आपल्या बुकिंग होतात, कारण नंतर मूर्त्या सुकत नाहीत. पाऊस चालू झाला तर मूर्त्या सुकत. बरोबर आहे, त्याच्यामुळे आम्ही बुकिंग घेतच नाही. बरोबर आहे. चला, तर एक आपल्याला चांगली माहिती पण दादाने दिली. बोला गणपती बाप्पा मोरया. चला, तर मित्रांनो, आज सगळी अपडेट मी तुम्हाला या चॅनलवरती दिली आहे. माझ्या चॅनलचं नाव आहे सिमरन ब्लॉग्स. चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज. आणि आजची आता तुम्हाला मी अपडेट दिली. परेल वर्कशॉप, मुंबईचा राजा, चिंचपोलीचा चिंतामणी आणि गणसंकुल आणि आपल्या अरुंधती वर्कशॉप. आणि लास्टला मी तुम्हाला अपडेट दिली ती होती लालबागच्या मंडप पूजा, त्याची आता अपडेट दिली मी. ठीक आहे, आणि आता आपण नेक्स्ट लास्टला जाऊया आपण पेशवा आर्ट्समध्ये, म्हणजे अंधेरीमध्ये. तिथलं पण आता अपडेट बघूया.